परत बघता तुम्ही कृष्णा 1001 राहुल यांची सर्वात पहिली खरेदी म्हणजे स्क्रीनवर बघतात मेहबूब 3006। बघा इथे शांत वाटणारा मेहबूब अड्ड्यामध्ये भरपूर धुमाकूल घालतो। नारायण शेठ धामसे यांचा पुष्पा आपण बघतो, पुष्पा 666। समोर तुम्ही बघतात विष्णू शेठ पडलेगाव यांचा सर्जा। फलटण मध्ये गेलो तिथं पण नंबर केला, डबल आता भारत केसरी झाला, महान भारत केसरी तिथं 3 नंबर केला, भरपूर नाव केलं त्या बैलांचं। तर नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहोत बोनवले अड्डे येथे। तर येताना थोडासा उशीर झाला आणि ऊन पण भरपूर आहे आज अड्ड्यामध्ये। तर बघूया इथे कोणते कोणते नंदी आलेले आहेत। तर आता आपण फिरूया पूर्ण अड्डा आणि कोणते कोणते नंदी आलेले आहेत ते आपण कव्हर करूया। आणि 12 तारखेला मोठ्या अशा शर्यती आहेत, तर आज जास्त मला वाटत नाही मोठे मोठे नंदी आलेले असतील, पण जे पण नंदी आलेले असतील ते आपण दाखवायचा एक प्रयत्न असणार आहे। नक्कीच आजची व्हिडिओ एन्जॉय करा। तुम्ही अंजीर बघताय, शिलचा अंजीर, खूप सुंदर असा बैल आणि बैलाचा आता थोड्या शूट देखील आहे, सॉन्गचा शूट आहे। आणि त्याच्याच बाजूला तुम्ही सुंदर बघताय, बघा सुंदरला किती सुंदर अशी सजावट केलेली आहे। आणि त्या बाजूला आणि समोरच बघा तुम्ही राजा बघताय, काकडवलचा राजा 5026। आणि बैलाच्या त्या बाजूला देखील आपण बघूया कोणत्या रंगाचे डेकोरेशन केलेलं आहे, सुंदर बघा कसा सुंदर दिसतात, कारण की पूर्ण शरीर काळं आणि त्याच्यावर बघा सुंदर अशी सजावट केलेली आहे। आणि थोड्याच वेळात या बैलाचं शूट देखील आहे, सॉन्गचं वाटतं शूटिंग चालू आहे, त्या बाजूला पूर्ण टीम आलेली आहे शूटिंग करण्यासाठी। परत बघता तुम्ही कृष्णा 1001 राहुल यांची सर्वात पहिली खरेदी म्हणजे आपले 1001 धावणीचा कॅप्टन जरी बोलले तरी पण चालेल कृष्णा, कारण की याच्याच हाताखाली आपले जे पण बैल आहेत जसे मथुर झाला, बाजी झाला, ते पूर्ण ट्रेन होत आहेत। आणि आतापर्यंत कृष्णा आपण बिंजोडमध्ये पलताना बघतो, कारण की पल पण तसा वयाने जरी खूप मोठा असला तरी आतापर्यंत त्याचा पल भरपूर आहे। कृष्णा 1001 भाव कुठून आले? अंबरनाथ मोरोली गाव। आणि कोणते कोणते नंदी इथे घेऊन आलेत? हा कोणता? सर्जा। आणि तो मागचा राजा का? आणि आज शर्यत जमले का आपली? फेरा टाकायचा आहे, फेरा टाकायचा सर्जा आणि राजाचा। आणि याच्या आधी आपण फेरा काढलेला आहे का दोघांचा? याच्या आधी आपण हा फेरा टाकलेला आहे का? कशी पलते आपली गाडी? मग काय अपेक्षा असणार आहे पुढे या जोडीकडून? ठीक आहे, चला तुम्हाला बेस्ट ऑफ लक करतो। समोरच बघा तुम्ही ब्रह्मांड बघताय, शांत असा स्वभावाचा वासरू, कारण की आपण 2-3 व्हिडिओमध्ये आपल्या दाखवलेलं आहे ब्रह्मांडला, खूप प्रेमल आणि शांत असा वासरू ब्रह्मांड। येणाऱ्या काळात नक्कीच मोठं असं नाव करणार आहे ब्रह्मांड। स्क्रीनवर बघतात मेहबूब 3006। बघा इथे शांत वाटणारा मेहबूब अड्ड्यामध्ये भरपूर धुमाकूल घालतो, तर नक्कीच तुम्हाला माहीत असेल, कारण की आपण आपली महाराष्ट्राची लाडकी जोडी जी बोलतो मथुर आणि मेहबूब। आज मेहबूबची शर्यत वगैरे झाली तर नक्कीच आपण ती कव्हर करू। आत्तापर्यंत तो बिंजोडमध्ये त्या म्हणजे नाव दिलेलं आहे, जोड अजून झालेलं नाही, तेव्हा फिटनेस वगैरे बघा, कारण की वेट कमी केलं आहे मेहबूबचा, भरपूर वेट कमी केलेलं आहे तुम्ही बघू शकता। नमस्कार दादा, आपलं नाव काय? साहिल वडवले। आणि आपल्या बैलाबद्दल जरा मला माहिती द्या। बैल रितेश शेट लाटे आणि दोस्ती ग्रुप मानले या नावाने पलतो। बैल घाटावर असतो, सध्या इकडे आपल्याकडे आलाय, घाटावर नाव आहे बैलाला। आपल्या बैलाचं नाव का विष्णू ना? विष्णू। अच्छा, मी बघतो बैलाची हाईट भरपूर आहे आणि त्याचं वजन पण भरपूर आहे, तरी पण आपल्या बैलाचं पल कसं आहे? वजन म्हणजे बैलाची हाईट तसाच पल आहे बैला, तसंच पल आहे, टॉपचा पल आहे। टॉपच्या गाड्या मारल्या मुरबाडमध्ये। आतापर्यंत आपल्या बैलाची काय कारकीर्द आहे, कुठे कुठे नाव केलंय? नाव घाटावर पण नाव आहे साताऱ्याला आणि खाली पण नाव आहे, म्हणजे घाटावर आपल्या बिंजोडच्या ह्याच्यात तर पलतो, ह्याच्यात पण पलतो ना, घाटावर 3 फेऱ्यात पण पलतो, 3 फेऱ्यात पण टॉपलाच आहे बैल। मग आज आपली शर्यत वगैरे जमलेली आहे का? नाही अजून जमले, आता नाव बघायला घेतलंय, नाव गेलं घाटावर महाराष्ट्र किंग झालेलं आहे। अच्छा, तरी कधी झालेला महाराष्ट्र किंग? मागच्या वर्षीच झालं, मागच्या वर्षीच। आणि नक्कीच बैलाने आतापर्यंत आपलं भरपूर नाव करत आहे आणि पुढे पण करत राहील। सर्जापूर विष्णू ग्रुप, सर्जापूर विष्णू ग्रुप सर्जा। बघा तुम्ही माऊली बैल बघताय, खूप सुंदर असा नंदी आहे आणि त्याच्या पाठीवर बघा 3535 देखील लिहिलेलं आहे। आणि त्याच्या बाजूला
राजासारखा बसलेला जो नंदी तुम्ही बघताय त्याचं नाव आहे राजा. दोन्ही सुंदर असे नंदी आहेत. समोरच बघा तुम्ही योगी बघताय बघा, फुल ऍक्टिव्ह आहे, आवाज देखील देतोय बैल. योगी चब्बल 2. फुल बघा ऍक्टिव्हपणा दाखवते योगी. योगी चब्बल 2. समोरच बघा तुम्ही वजीर बघताय 6, 7, 8. तर समोरच बघा आताशी गाडी विजय झालेला आहे. तर दादांशी संवाद साधूया आणि आजचं शर्यतीचं स्वरूप कसं ते जाणून घेऊ. दादा नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा. माझं नाव आतिश अशोक पाटील. आम्ही चिंचपाड पनवेल. आणि आपल्या बैलाबद्दल जरा माहिती द्या. नाव काय बैलाचं? बैलाचं नाव सुंदर आहे आणि अजून आदातच आहे. आदात आहे. कधीपासून आहे आपल्याजवळ हा बैल? आता आम्ही 6 महिने झाले घेतला. आदात गाडीतनं घेतला होता 50,000 रुपयाला. आता हे आता 4-5 शर्ती झाली आमच्या इथं मुंबईमध्ये. आणि 6 महिन्यामध्ये कुठे कुठे शर्यती केल्या आणि कसा बैलाने आपलं नाव बैल इथं आता एकच शर्ट हारली होती आमची आणि सर्व ती पण साईडला गेली म्हणून हारली गाडी. सर्व पूर्ण अजून वाचला आमचा वासू हारलाच नाही अजून. आणि घाटाला पडलेला आहे वासू. हॅलो. आणि आज तुम्ही इथं गुलालाचे मानकरी झाले. आजच्या शर्यतीबद्दल काय सांगाल? पैरा वगैरे कोण होतात? आज आम्हाला पहिला MRDC चिंद्रनचा वजीर होता आणि आमचा वासू. आणि कसा आनंद व्यक्त करायला लागला? आजचा आनंद झाला म्हणजे आमचा जेव्हा बर्थडे असतो ग्रुपमध्ये तेव्हा शेर आमची जिंकते 100%. आज आमच्या भाच्याचा पण बर्थडे आहे आणि आमच्या भाऊजींचा पण बर्थडे आहे. त्यामुळे आज 2 शर्ती करणार आम्ही आणि दोन्ही जिंकणार. अच्छा. तर दादा आज आपला बर्थडे आहे ना, आज आपल्या बर्थडे निमित्त आज आपला नंदी विजय झालेला आहे. तर कसं वाटतंय तुम्हाला? ते आता काय संध्याकाळी समजेल. संध्याकाळी जल्लोष संध्याकाळी असते ना. आणि आपण बघतो एका नंदीच्या मागे 1, 2 या 3, 4 जण असतात. तर तुमच्या पाठीमागे एवढी टीम आहे. तर आमचे सगळे भाव, आमचे एके गावातले आणि आमचे भाऊबंद, आमचे जुईचे सगळे मित्र, आमचे सगळे पहिल्यापासून ग्रुप आहे. हा एक 15 वर्ष आली पोरं सतत पाठी असतात. आपल्या दावणीला अजून कोणते कोणते नंदी होऊन गेलेले आहेत? काय झालं आमच्याकडे पुणेवाल्याची बैल होत्या. शारदा पाटील पुण्याचं लक्ष येतं पाल्याला. त्यांचा एक सोन्या होता. आमचा एक भारत केसरी मेजर म्हणून बैल आहे. तो खूप आमचा घाटावर नाव केलं त्या बैलांनी. भारत केसरी मध्ये 3 नंबर केला त्या बैलाने. आम्हाला तिथं आम्हाला 3 बाईक भेटले होते. 3 बाईक. त्याच्यानंतर हा घाटावर आमचं नाव करणार हा 100% गॅरंटी आम्हाला. आणि तेव्हाचा आनंद कसा व्यक्त करणार? कारण की 3 बाईक भेटलेल्या. तर तेव्हा जल्लोष आम्ही एवढे वर्ष शौक केला. एक 25 वर्ष झाली पण आमचं घाटावर कधीच नाव नव्हतं. पण त्या बैलाने आमचं नाव केला घाटावर. म्हणजे लगातार फलटणमध्ये गेलो तिथं पण नंबर केला. डबल आता भारत केसरी झाला. महान भारत केसरी तिथं 3 नंबर केला. भरपूर नाव केलं त्या बैलाने. नक्कीच तुमचं खूप नाव केलेलं आहे नंदीने. आणि येणाऱ्या वाटचालीसाठी मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. तुमचं पण धन्यवाद. नारायण शेठ धामसे यांचा पुष्पा आपण बघतो. पुष्पा 666. आणि अजून तरी हा बिंजोडच आहे. म्हणजे आज नाव दिलेलं अजून शर्यत जमलेली नाही. बघा कसा रुबाबात बसलेला सावलीमध्ये. आणि बैलासाठी सावली अरेंज देखील केलेले आहे. पुष्पा 666. नमस्कार दादा. हा धन्यवाद. बोला. आपलं नाव सांगा. माझं सौरभ पाटील. आणि आपला मार्तंड 6888 बरोबर ना? बरोबर. तर आपल्या बैलाबद्दल जरा मला माहिती द्या. कधीपासून तुमच्या जवळ आहे आणि काय कामगिरी आहे? गणपतीमध्ये घेतला ना काहीतरी, दिवाळीच्या नंतर घेतला. आणि आदातमध्ये घेतला आम्ही. आदातमध्ये. आणि आता काय आदातच आहे ना? आता दुसरा झाला बैल. आणि कुठे कुठे आपल्या बैलाने नाव केलेलं आपलं? बैल घाटावर 2 वेळा फायनलला राहिलेला आहे आपला. हा. आणि मुंबईमध्ये कंपल्सरी बिनजोड खेळतो बैल. अच्छा. आणि घाटावर देखील आपलं नाव करतं आणि ते बिनजोड मध्ये देखील खेळतं. जेवढी त्याला असेल पब्लिक कुठली पण साईड घ्या, उजवी डावी, ठाम बैल आहे. कुठली पण साईड घ्या तेवढा स्पीड लावा. नक्कीच. आणि आज शर्यत वगैरे जमलेली आहे का आपली? अजून काय आपली शर्यत जमली नाही. बघू बिनजोडला नाव करू नाहीतर बिनजोडला ठेवू. चला तुम्हाला मी शुभेच्छा देतो तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी. चला एक नजर आपण बैलाच्या फिटनेसवर देखील मारूया. चॅनलचं नाव काय? चॅनलचं नाव महेश मनेर आहे. महेश मनेर. सबस्क्राईब करा सर्वांनी. समोर बघा तुम्ही भिवंडी पिंपलास गावातील हिरा बघताय. आता शर्यतीसाठी रेडी आहे. या बाजूला तुम्ही गुरु बघताय. हिरा. समोरच बघा तुम्ही आपला श्री क्षेत्र मलंगड बघताय. आणि त्याच्या समोर आपला कोणरीचा अड्डा आहे. त्याच बिंजोडचा आपला शर्यत आपण बघतो. आणि भरपूर सारी पब्लिक
आतापर्यंत जमा आहे, तरी पण संध्याकाळची जशी जशी वेळ होईल हीच पब्लिक आपल्याला अजून जास्त बघायला भेटेल. कारण अजूनपर्यंत ऊन आहे. किती सारी पब्लिक शर्यतीचा आनंद घेत आहे. समोर तुम्ही बघताय 787 पक्षा. बघा बिंजोडमध्ये खूप नाव असलेलं, लगातार 10 तरी शर्यती बिंजोडमध्ये लगातार गुलालाचा मानकरी झालेला पक्षा तुम्ही बघताय. आणि तसंच बकासूर सोबत देखील पळालेला आहे पक्षा. पक्षाबद्दल जेवढं आपण बोलू तेवढं कमीच आहे, कारण की आताच्या टायमात आपल्याला खूप नाव गाजवताना दिसणार आहे पक्षा 787. समोर तुम्ही बघत आहात विष्णू स्टेट पडलेगाव यांचा सर्जा. बघा वयाने जरी खूप मोठा असला म्हणजे तरी जेमतेम 14 वर्ष झाली बिंजोडमध्ये आपण पळताना बघतोय. तसाच आता बिंजोडमध्ये तसाच दरार आहे. आणि काल झालेल्या आपण शर्यतीमध्ये किसना विष्णू शेट यांचा किसन त्याने विजयी मतलब 5 नंबरचा मान पटकावलेला आहे तिथे. नक्कीच त्यांना खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो अशा प्रकारे होता पूर्ण मैदानाचा आढावा. तरी पण जास्त काही बैल नव्हती आणि आपण जास्त काही फिरलो पण नाही. भरपूर ऊन होता आणि मोठ्याशा शर्यती पण आपल्याला काय बघायला भेटल्या नाही. तर मग आय होप आजची व्हिडिओ नक्कीच तुम्ही एन्जॉय केली असेल. व्हिडिओ आवडले असेल तर एक लाईक कमेंट शेअर करा. आणि शक्य झालं जर मला सुट्टी असली तर 12 तारखेला नक्कीच मी येईन ओवलेच्या अड्ड्यामध्ये. तुम्ही पण या शर्यतींचा आनंद घ्या. जर गेलो तर नक्कीच तुम्हाला तिथले भरपूर व्हिडिओ बघायला भेटतील. तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर.